वेगळी वेगळी स्टोरी दाखवणार आहे। एक आई आहे आणि ती आई आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन वारी करते, पायी वारी करते, विशेष म्हणजे आळंदी ते पंढरपूर। या मागचा त्या आईचा नेमका उद्देश काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, या जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मी सुरुवातीला तुम्हाला मुलगी दाखवतो, ही छोटी मुलगी आहे 2.5 वर्षांची, तर सध्या झोपी गेलेली आहे, पण आपण त्यांच्या आईकडून याविषयीची आपण माहिती घेऊ आणि त्यांच्या भावना। माऊली, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुमचं नाव सांगा आणि कुठून आलाय? माझं नाव डॉक्टर आर्या जोंधळे आणि मी पुण्याची आहे आणि आम्ही आळंदीपासून पंढरपूर पर्यंत चालत प्रवास करतोय। तुम्ही सध्या कोण कोण आहात सोबत? मी, माझं छोटं बाळ 2.5 वर्षांचं, माझी आई आणि माझी मावशी, अशा आमच्या घरातल्या 3 पिढ्या आम्ही एकत्र प्रवास करतोय। या आधी कधी वारी केली? नाही, माझी पहिलीच वारी आहे। आणि सर आहेत सोबत? सर नाही आहेत, सर आमची घरची वारी बघतायत, घरी पण आहेत ना ते सगळेजण, त्यांना संसार सांभाळतायत ते। मला एक सांगा की आजच्या काळात मुली विषयीचा समाजात जो असलेला समज किंवा ते मुलगी नको म्हणत असताना तुम्ही 2.5 वर्षाच्या मुलीला वाडी घडवताय, काय भावना आहेत? आपण चालताना मुक्ताईचं नाव घेतो। मला असा अनुभव आलाय की हिला सगळेजण मुक्ताई म्हणतात, रुक्मिणी म्हणतात, तर म्हणजे आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की कोणीच मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करू नका, कारण का जेवढा विठोबा महत्वाचा आहे तेवढीच रुक्मिणी पण महत्वाची आहे। ज्ञानेश्वरांच्या सोबतच मुक्ताबाईंनी पण त्यांचं महत्व, त्यांचं समाजाचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे सगळे महत्वाचे आहेत। आणि माझ्या लेकीला हा पुढचा वसा मिळावा, भक्तिपंथावरती जावी, याच्यासाठी मी हा निर्णय घेतला की आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, आपले भजंग, अभंग, भजन, कीर्तन, हरिपाठ हे सगळं तिला कळावं लहानपणापासून, म्हणून तिला आता मी आणलेलं आहे। तिला चालवतात तुम्ही का? चालवतो, पण जास्त चालत नाही, ती 2.5 वर्षाची आहे, मला लगेच म्हणते उचलून घे। आणि मी पर्सनली मुलगी असल्यामुळे मला खूप वेळ उचलता येत नाही, कदाचित एखादा पुरुष असता तर खूप वेळ उचलला असतं, म्हणून मी ही सोय केली की गाडी ढकलायची आणली। तिच्यासाठी जे लागणाऱ्या म्हणजे अन्न असेल किंवा सोयीसुविधा असतील त्या तिला इथं सगळे मिळत नाहीत? वारीमध्ये सगळं होतं अवेलेबल, सगळं मिळतं, म्हणजे अगदी पोहे, उपमा, खिचडी। कालच ती हट्ट करत होती मला खिचडी खायची आणि आज सकाळी आम्हाला खिचडी मिळून गेली। म्हणजे पंढरी सगळ्यांची तो सोय करून टाकतो, तो म्हणतात ना, या वारीच्या वाटेवर सगळ्यांची सोय होते, त्यामुळे आतापर्यंत तरी काहीच त्रास नाही झाला। यासोबतच प्रश्न की आरोग्याचा प्रश्न आहे, बदलतं वातावरण आहे, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, थोडासा त्रास होतो, सर्दी खोकला थोडासा झालाय तिला, पण मी असा विचार करते तिची इम्युनिटी वाढतीये, कारण का सगळं वारं अंगाला लागलं पाहिजे, ऊन अंगाला लागलं पाहिजे, पाऊस लागला पाहिजे, तर तिची इम्युनिटी वाढेल ह्याच्यातून। आणि मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ह्याच्यातून हे काही मोठा आजार पण नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात। त्यांच्या ताईंच्या आई आहेत, ताई तुमची मुलगी स्वतः तिच्या मुलीला घेऊन येते, म्हणजे तुम्ही 3 पिढ्या, काय भावना आहे? मला अत्यंत आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींचा। एक तर नातीबरोबर सलग 15 दिवस राहायला मिळते, याचा तिच्या सगळ्या बाललीला अनुभवता येतात, म्हणजे सकाळच्या उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत हा एक अनुभव वेगळा आहे। दुसरी गोष्ट की हा जो काही आपला वारकरी संप्रदाय आहे किंवा ही जी काही आपली संस्कृती आहे त्याचे संस्कार तिच्यावरती व्हायला हवे, हे जे मला आतून वाटत होतं ते माझ्या लेकीलाही वाटलं आणि ते तिने पूर्णही केलं, त्याच्यामुळे मला त्याचा अगदी आनंद आहे। जेव्हा मी खूप वर्षांपूर्वी वारी केली होती तेव्हा ती शाळेच्यामुळे येऊ शकली नव्हती, अजून हिच्या शाळेचा तसा काही प्रश्न नाहीये, त्याच्यामुळे ती येऊ शकली, पण जे काही आपण पिढीजात पुढे जायला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातनं ते तिच्यापर्यंत झिरपतंय, पोचतंय, याचं मला जास्त। मावशी पण आहेत, मावशीला विचारू। मावशी, काय भावना आहेत? रामकृष्ण हरी। नातीसोबत वारी करायला मिळणं म्हणजे माझं अहोभाग्य म्हणते मी, कारण तिच्यामुळे मला वारी करायला मिळते असंच म्हणेन मी, कारण ती आहे सोबत, तिला सांभाळायचं, तिला बघायचं आणि वारकऱ्यांसारखं होऊन त्यांच्यामधलं एक होऊन पंढरीची वारी करायची, माझंही स्वप्न होतं, तिच्यामुळे सत्यात उतरतंय। सोबत चालणाऱ्या काही मावशी आहेत। मावशी, 2.5 वर्षाची मुलगी वारी करते तुमच्या सोबत, तुमचं वय काय? आमचं वरचं 50 वर्ष झाले। काय वाटतं तुम्हाला वारी करताना? छान वाटते, खुश वाटते, आनंद वाटतो। बघू शकतो की एकंदरीत मुलगी, आता छोटी मुलगी उठलेली आहे, आपण तिला विचारण्याचा प्रयत्न करू की तिचं नाव वगैरे काय। तिच्या आई तिला बाहेर घेत आहेत।
ये माझ्या जवळ ये चल. म्हणजे एकंदरीत बघा की वारीमध्ये कोणत्या कोणत्या वयाची मुलं असतात किंवा त्या आपले आई वडील देखील काय संस्कार. बाळ तुझं नाव काय? नाव सांग. नाव सांग ना. झोपीत आहे ती सध्या आणि त्याच्यामुळे ती नेमकीच उठले. तर तिच्या आईला विचार नाव काय तिचं? अनुजा जोंधळे. तुला चालताना त्रास होतो? मम्मा काळजी घेते का? सांग ना. विटाला विटाला करते? तुला आवडतंय का? म्हणजे ती सध्या झोपीत असल्यामुळे ती आपल्याशी बोलू शकत नाही. पण आईला परत एकदा विचारू की तुम्ही आजच्या या वारीतून काय संदेश द्याल एकंदरीत मुलींच्या संदर्भात? फक्त मुलींनाच नाही, मी सगळ्यांनाच असा संदेश देईन की आपली मुळं, आपण कुठून आलेलो आहे, आपली संस्कृती काय आहे, आपला धर्म काय आहे, त्याची मुळं जर आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला द्यायची असतील, आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवायची असतील, तर एकदा तरी आपल्या पोरांना घेऊन वारी करा. तिथे आपल्याला माणुसकी कळते, तिथे आपल्याला भक्ती कळते, लोकांची श्रद्धा दिसून येते आणि पैशाचा इथे काहीच खेळ नाहीये. इथे फक्त तुम्हाला मदत मिळेल, सगळं फ्री आहे, इथे सगळं फ्री आहे, प्रेम मिळेल, भक्ती मिळेल. त्यामुळे नक्की एकदा वारीचा अनुभव घ्या. म्हणजे एकंदरीत बघू शकतो की या पंढरपूरच्या वाटेवरती अनेक माणसं अनेक वयाची भेटतात, अनेक जाती धर्माचे भेटतात. पण अगदी 2.5 वर्षाच्या मुलीला तिची आई आणि तिची आजी म्हणजे 3 पिढ्या एकत्रित वारी करतायत. ही तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.